जटाटवी गलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्बलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमन्निनादवाडमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, सिम्पली रिअल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल. तर आज आहे श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार. तर तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी तर मी लवकरच उठले होते आणि बाहेर पाहिलं तर खूप मोठा पाऊस चालू होता आणि वातावरण तर पूर्ण थंडगार झालं होतं आणि छान वाटत होतं. पण पाऊस मोठा असल्यामुळे तर मी मंदिरात जाणं स्किप केलं होतं आणि असा विचार केला की आपण घरामध्येच महादेवाची छान अशी पूजा करूयात. कारण जेव्हा आपण घरामध्ये पूजा करतो, अभिषेक करतो किंवा धूप दीप अगरबत्ती लावतो, तर असं वाटतं ना की घरामध्ये खूप प्रसन्न वाटत आहे. कारण आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते आणि निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर जाते. त्यामुळे कसं आहे, आपण आपली भारतीय संस्कृती जी काही शिकवते त्याची शिकवण आपण ही घेतलीच पाहिजे. जे सणवार असतात ते काहीतरी कारणासाठी ठरवलेले असतात आणि आपण ते फॉलो केले पाहिजेत. भले जास्त प्रमाणात नाही, जसं आपल्याला टाईम मिळेल तसं तरी आपण केलंच पाहिजे. आणि आपण तर करायचं तर करायचं आणि आपण आपल्या पुढच्या जनरेशनलाही शिकवलं पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृती ही टिकून राहील. आजच्या या श्रावण सोमवारच्या दिवशी मी देवाजवळ अशी प्रार्थना करते की देवाचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या आणि देवाच्या इच्छेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत. आणि मला तरी असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करतो ते करत असताना खूप पेशन्स ठेवला पाहिजे आणि कधीही आपल्याला जेव्हा सुख भेटतं तर आपण कधीही अहंकार नाही केला पाहिजे. कारण कसं आहे, आपल्या आयुष्यातला जो काही काळ असतो तो सदा सर्व काळ टिकत नाही. आपल्या आयुष्यातली वेळ ही नक्कीच बदलत असते. सुख आणि दुःख, यश आणि अपयश यासारख्या गोष्टी येतात आणि जातात सुद्धा. म्हणतात ना, उन्हानंतर सावली आणि सावलीनंतर ऊन हे येतच असतं. त्यामुळे जेव्हा सुख येतं तेव्हा कधीच अहंकार नाही केला पाहिजे आणि सर्व गोष्टींची किंमत ही आपण ठेवलीच पाहिजे. आणि जेव्हा दुःख येतं तर आपण हाही विचार केला पाहिजे, जर सुख जास्त काळ टिकलं नाही तर दुःखही जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे एकदम मन शांत ठेवून आपण योग्य मार्गाने गेलं पाहिजे. कारण आपण एक माणूस म्हणून जगणं खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल आपण जगतो तर आहोत, पण माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे. तर त्या माणुसकीला जिवंत ठेवत आपल्याला जगायचं आहे. कारण जोपर्यंत ह्या समाजात माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत आपण माणूस म्हणून जिवंत आहोत असं मला तरी वाटतं. ज्या काही गोष्टी आपल्याला आपल्या समाजामध्ये योग्य वाटत नाही आहेत तर त्यासाठी आपण साथही दिली पाहिजे आणि योग्य ते मार्ग निवडले पाहिजेत. तर तुम्हाला माझा हा थॉट कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.